नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोयत्याने वार करून ऊसतोड कामगार जखमी। 20 फेब्रुवारी रोजी हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यासमोरील ऊसतोड मजूर खोपीत एका ऊसतोड मजुरावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन गोवर्धन तिडके, वय वर्ष 26, राहणार पिंपरवाडा, जिल्हा बीड, सध्या राहणार नरंदे असं जखमी व्यक्तीचे नाव आहे। तर आरोपी विलास बाबासाहेब फड, वय 30, राहणार कासार, तालुका धारूर, जिल्हा बीड याने हा हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। ही घटना 19 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। फिर्यादी तिडके हे आपल्या खोपीत बसले असताना आरोपी विलास फड याचं कोणाशी तरी वाद सुरू झाला असल्याचं त्यांनी ऐकलं। यावेळी बाहेर येऊन पाहिलं असता आरोपीनं सोनाली नावाच्या व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली होती। फिर्यादीनं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं त्यांना तू मध्ये यायचं नाही असं म्हणत बैलगाडीजवळ ठेवलेला कोयता उचलून अंगावर धावून गेला। या हल्ल्यात तिडके यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली आहे। तसेच दुसऱ्यांदा वार करत असताना तो डोक्याच्या डाव्या बाजूला लागून जखमी झाला। या घटनेनंतर जखमी तिडके यांना उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून पोलिसांनी आरोपी विलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पुढील तपास पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पटेकर करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।